धडाडीचे नेतृत्व आणि कर्तव्यवान असे सामाजिक कार्यकर्ते माननीय हाजी अब्दुल हमीद मिरशिकारी उर्फ लालू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय नजमा हरून मिरशिकारी चेअरमन इंडो बेकरी। वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा, ठिकाण तीरथ मोहल्ला जवाहरनगर कोल्हापूर। निमंत्रक मोहन मलबारी तालीम मंडळ इंडो 11 ग्रुप कोल्हापूर। गेल्या कित्येक महिन्यापासून एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नसल्याने गांधीनगर बाजारपेठेत मंदीचे सावट दिसत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील या अग्रगण्य बाजारपेठेला आधार देण्याची केंद्र सरकारची जबाबदारी आहे। केंद्रीय रेल्वे खात्याने गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवल्या तर गांधीनगर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जित अवस्था येईल, याबाबतचे निवेदन रेल्वे प्रबंधक छत्रपती शाहू महाराज टर्मिनलला करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या वतीने आज देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज करवीर शिवसेना आणि गांधीनगर रिटेल व्यापारी आणि त्या भागातील सर्व व्यापारी मिळून आम्ही आज रेल्वेच्या मेन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं। 2 वर्षापासून कोरोनानंतर ज्या रेल्वे गाड्या गांधीनगरमध्ये थांबायच्या त्या रेल्वेतून मग मिरज असेल, सांगली, हातकलंगडे, रुकडी ह्या भागातील लोक प्रवास करायचे आणि खरेदी करायची, म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं उलाढाल व्हायची। पण आज बघितलं तर रेल्वे गाड्या न थांबल्यामुळे लोकांना एसटीने यायला परवडत नाही। कामगार वर्गाला पण 10-20 रुपयाच्या तिकिटामध्ये गांधीनगरमध्ये कामासाठी येऊ शकत होते, पण आज बघितलं तर 100 रुपये खर्च होतो, त्यामुळे त्यांना ते परवडत नाही। माझा मी मागणी केली की बाबा रेल्वे गाड्या ज्या पूर्वी थांबत होत्या एक्सप्रेस गांधीनगरमध्ये त्या सगळ्या गांधीनगर स्टेशनवर थांबवाव्यात आणि जे काय व्यापाऱ्यांच्या याला जे काय मंदीचं सावट आहे त्या रेल्वे गाड्या न थांबल्यामुळं त्याच्यावर आपण हातभार लावावा अशी मागणी केली। अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीनं गांधीनगर रेल्वे स्टेशनवरती रेल्वेगाड्या रोको आंदोलन पुढचं आंदोलन आमचं असणार।